मित्रांनो, हिवाळा हा थंडी घेऊन येतो. मात्र या थंड हवेमुळे शरीरातील स्नेहांश आणि ओलसरपणा हा कमी होत असतो. एक प्रकारे शरीरातील स्किन बॅरियरचं काम हे बिघडलेलं असतं. यामुळे शरीरातील त्वचा ही कोरडी, निस्तेज आणि सुरकुत्या पडलेली दिसत असते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून यावरील उत्तम उपाय म्हणजे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे साधं एखादं तिळाचं तेल घेऊन ते थोडंसं कोमट करून त्वचेवर हलक्या हाताने मालिश करणं. यामुळे शरीरात वाढलेला वात कमी होतो आणि नैसर्गिकरित्या जो स्नेहांश गेलेला आहे तो पुन्हा येण्यास मदत होते. त्यामुळे दररोज निदान 10 ते 15 मिनिटं तरी आपण अभ्यंग करायला हवे. अभ्यंग केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्याचप्रमाणे त्वचेमधील 60% पर्यंत नॅचरल हायड्रेशन वाढतं. त्याचप्रमाणे कोलॅजन ॲक्टिव्हेशन होऊन स्किनला एक प्रकारचा ग्लो येण्यास मदत होते. तसेच सांधेदुखी आणि स्नायूवरील ताण हे झटकन कमी होतात आणि झोप देखील गाढ आणि शांत यायला लागते. त्यामुळे दररोज अभ्यंग करा आणि आपल्या त्वचेची काळजी घ्या.